नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया इयत्ता 6वीच्या गणित विषयातील प्रकरण 1 भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणातील उदाहरण संग्रह 1। मागच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील सर्व जे मूलभूत संबोध होते ते आपण शिकलो होतो। आता या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण संग्रह 1 कसा सोडवायचा हे आपण पाहणार आहोत। अतिशय सोपा असा उदाहरण संग्रह आहे। प्रश्न पहिला आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। पहा, ही आकृती दिलेली आहे आणि या आकृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा असा हा प्रश्न आहे। तर आकृती पाहून प्रश्न आपल्याला पहिला विचारलेला आहे की या आकृतीतील एकरेषीय बिंदूंची नावे लिहा। आता एकरेषीय बिंदू म्हणजे काय हे आपण पाहिलेलंच आहे की 3 किंवा 3 पेक्षा अधिक बिंदू एकाच रेषेवर असतील तर त्या बिंदूंना आपण एकरेषीय बिंदू असं म्हणतो। एकाच रेषेवर असली पाहिजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त बिंदू। तर या आकृतीमध्ये पहा बरं, एकाच रेषेवर दिसणारे बिंदू आपल्याला कुठे कुठे दिसत आहेत। तर सर्वात प्रथम या ठिकाणी एक रेषा दिसते आणि या ठिकाणी एक रेषा दिसते। तर या दोन रेषांवर इथे या रेषेवर जर आपण पाहिलं तर पॉइंट एम दिसतोय, पॉइंट ओ, पॉइंट टी। आता हे 3 पॉइंट एकाच रेषेवर आहेत म्हणून या 3 बिंदूंना एकरेषीय बिंदू किंवा कोलिनियर पॉइंट्स असं म्हणतात। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एकरेषीय बिंदू हे मिळतील, बिंदू एम, बिंदू ओ आणि बिंदू टी। त्यानंतर या ठिकाणी पहा, बिंदू आर, बिंदू ओ आणि बिंदू एन हे सुद्धा एकाच रेषेवर दिसतात। त्यामुळे दुसरे एकरेषीय बिंदूंची आपल्याला जोडी दिसेल, बिंदू आर, बिंदू ओ आणि बिंदू एन। त्यानंतर आता हे बिंदू आहेत पहा, बिंदू पी, बिंदू ओ, बिंदू एस, परंतु हे एका रेषेमध्ये नाही आहेत म्हणून यांना आपण नैकरेषीय किंवा नॉन कोलिनियर पॉइंट्स असं म्हणू शकतो। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे की या आकृतीतील किरणांची नावे लिहा। किरण म्हणजेच रेज। तर किरण कसा असतो आपण पाहिलेलं आहे की एका बाजूला बिंदू आणि दुसऱ्या बाजूला बाणाचं टोक असेल तर त्या आकृतीला आपण किरण असं म्हणतो। तर मध्यभागी समजा आपण या ठिकाणी पॉइंट ओ आहे, बिंदू ओ आहे, या बिंदू ओ पासून सुरू झालेले अनेक किरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। पहा, इथे बिंदू आहे, दुसऱ्या बाजूला बाणाचं टोक आहे, म्हणजे या रेषांना आपण किरण म्हणू शकतो म्हणून त्यांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल, 1 2 3 4 5 6। तर 6 किरण आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। किरण ओ टी म्हणजे हा किरण, त्यानंतर किरण ओ एस, त्यानंतर किरण ओ आर, किरण ओ एम आणि किरण ओ पी, त्यानंतर किरण ओ एन। असे किरण या ठिकाणी आपल्याला दिसतील। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की या आकृतीतील रेषाखंडांची नावे लिहा। आता रेषाखंड म्हणजेच काय, दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे रेषाखंड। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, जशी किरणांची नावं लिहिलेली आहेत तशीच रेषाखंडांची सुद्धा तीच नावं आपल्याला लिहिता येतील, कारण या ठिकाणी बिंदू ओ आणि बिंदू टी यांना या ठिकाणी जोडलं गेलेलं आहे ओटी या रेषेने। म्हणजेच ओटी हा या ठिकाणी रेषाखंड आपल्याला दिसेल, दोन्ही बाजूला बाणांची टोकं आहेत। म्हणजे जसे सर्व किरण आहेत तीच सर्व रेषाखंडामध्ये सुद्धा नावं येतील, रेषाखंड ओटी, रेषाखंड ओ एस, रेषाखंड ओ आर, रेषाखंड ओ एम, रेषाखंड ओ पी, रेषाखंड ओ एन। त्यानंतर इथे सुद्धा पहा, बिंदू एम आणि बिंदू टी
या दोन बिंदूंना सुद्धा एका रेषेने जोडलेलं आहे, म्हणून रेषाखंड MT असं सुद्धा या ठिकाणी रेषाखंडाचं नाव आपल्याला सांगता येतील. त्याच पद्धतीने रेषाखंड RN असं सुद्धा रेषाखंडाचं नाव आपल्याला सांगता येईल. यानंतर रेषा म्हणजेच लाईन्स, या आकृतीमध्ये दिसणाऱ्या लाईन्सची नाव आपल्याला लिहायची आहे. लाईन्स म्हणजे काय, तर दोन्ही बाजूला बाणाचं टोक असणारी रेषा, याला आपण लाईन म्हणतो किंवा रेषा म्हणतो. तर अशी दोन्ही बाजूंना बाणाचं टोक असणारी आकृती कुठं आपल्याला दिसते पहा, तर इथे अशा दोनच रेषा आपल्याला दिसत आहेत. ही म्हणजे पहिली रेषा, रेषा RN, दोन्ही बाजूला बाणाचं टोक आहे पहा, म्हणून आपण रेषा RN या ठिकाणी लिहू शकतो. त्याच पद्धतीने दुसरी रेषा तुम्हाला सांगता येईल पहा लगेचच, रेषा MN म्हणजे एमच्या डावीकडे बाणाचं टोक आहे, टीच्या उजवीकडे सुद्धा बाणाचं टोक आहे, म्हणून रेषा MT हे आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीने पहिला प्रश्न सोडवता येईल. त्यानंतर दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे उदाहरण संग्रहामध्ये की दिलेल्या आकृतीतील लाईन म्हणजे रेषेची नावं लिहायची आहेत. तर कोणत्या आहेत रेषा या ठिकाणी पहा, बिंदू A आणि बिंदू B जर या ठिकाणी दोन बिंदू घेतले तर बिंदू A च्या इकडे डावीकडे बाणाचं टोक आहे, बिंदू B च्या उजवीकडे बाणाचं टोक आहे, म्हणून रेषा AB आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. त्याचबरोबर B मधला आपण जर झाकला असा तर पुढचं आपल्याला नाव दिसेल रेषा AC. त्यानंतर रेषा AD या पद्धतीने, त्यानंतर रेषा BC. अशा 4 रेषांची मी या ठिकाणी नावं लिहिलेली आहेत. तुम्हाला अनेक रेषांची नावं लिहिता येतील, ती तुम्ही या आकृतीमधून शोधून लिहायची आहेत. रेषेचं नाव जसं 2 अक्षरे लिहितात तसं 1 अक्षरे सुद्धा लिहिता येतं. या ठिकाणी दिलेलं आहे पहा, शेवटी रेषा L म्हणून, म्हणजे ही जी संपूर्ण मोठी रेषा तुम्हाला दिसते याचं 1 अक्षरी नाव सुद्धा आपल्याला रेषा L असं लिहिता येईल. यानंतर तुम्ही स्वतः या ठिकाणी रेषांची नावं, जशी मी या ठिकाणी 4 नावं शोधली तशी इतर नावं तुम्ही शोधायची आहेत. यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहूया. तिसरा प्रश्न असा आहे की जोड्या लावा. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. या ठिकाणी आकृती दिसते, तर ही आकृती कशाची आहे ते ओळखायचंय. ही आकृती दोन्ही बाजूंना बाणाची टोकं दिसत आहेत, म्हणजे ही आकृती आहे रेषेची, याला आपण लाईन म्हणतो. त्यानंतर या आकृतीमध्ये दोन्ही बाजूंना बाणाची टोकं दिसत आहेत, म्हणजे ही आकृती आहे लाईन सेगमेंटची म्हणजेच रेषाखंडाची. त्यानंतर इथे एक सपाट पृष्ठभाग सर्व दिशांनी अमर्याद वाढणार आपल्याला दिसतोय, याला आपण म्हणतो प्लेन म्हणजेच प्रतल. त्याचबरोबर चौथी आकृती आपल्याला या ठिकाणी दिसते. एका बाजूला बिंदूचं टोक आहे, दुसऱ्या बाजूला बाणाचं टोक आहे, म्हणजे ही आकृती किरणाची आहे, हे आपल्याला लगेच लक्षात येईल. यानंतर चौथा प्रश्न आहे पहा. चौथ्या प्रश्नामध्ये अशा प्रकारची आकृती दिलेली आहे. आकृती पाहून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, या आकृतीमधील समांतर रेषा म्हणजेच पॅरलल लाईन ओळखा. तर पॅरलल लाईनच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला ओळखायच्या आहेत. ज्या रेषा एकमेकांना कितीही वाढवल्या तरी छेदणार नाहीत अशा रेषा या ठिकाणी आपल्याला शोधायच्या आहेत. तर कोणत्या रेषा आपल्याला शोधता येतील पहा. तर या ठिकाणी ही एक रेषा आपल्याला दिसते पहा, रेषा A आणि रेषा P. या दोघांमधलं अंतर इथे जेवढं आहे तेवढंच इथे आहे, तेवढंच या ठिकाणी आहे, म्हणून रेषा A आणि रेषा P या 2 रेषा एकमेकांना समांतर आहेत. त्यानंतर अजून आपल्याला या ठिकाणी एक जोडी समांतर रेषांची दिसेल. तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी निरखून जर पाहिलं तर रेषा B, रेषा M दोघांना समांतर आहेत. त्याचबरोबर रेषा Q सुद्धा या 2 रेषांना समांतर आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी पुढची जोडी सांगता येईल की रेषा B, रेषा M
आणि रेषा Q अशा समांतर रेषाच्या 2 उदाहरणं आपल्याला या आकृतीमधून दिसतील. त्यानंतर दुसरा प्रश्न या आकृतीवर असा विचारलेला आहे की एक संपाती रेषांची नावे लिहा, म्हणजेच कॉन्करंट लाईन्स या ठिकाणी लिहायचे. तर कॉन्करंट लाईन्स म्हणजेच एक संपाती रेषा म्हणजे काय, तर म्हणजेच 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा एकाच बिंदूमध्ये छेदत असतील तर त्या रेषांना एक संपाती रेषा असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी पहा, रेषा A, रेषा B, रेषा C आणि ही रेषा AD या 4 रेषा या ठिकाणी एकाच A बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत, म्हणून या 4ही रेषांना एक संपाती रेषा असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या रेषांची नावं लिहिता येतील एक संपाती रेषा म्हणून. रेषा A, रेषा B, रेषा C आणि ही रेषा AD अशा 4 रेषा एकाच बिंदू A मध्ये छेदलेल्या आहेत, एकाच बिंदूमधून गेलेल्या आहेत, म्हणून या रेषांना एक संपाती रेषा असं म्हणता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर रेषा P, रेषा Q आणि ही रेषा AD या ठिकाणी एकाच बिंदूमध्ये छेदलेले आहे, म्हणून या 3 रेषांना सुद्धा एक संपाती रेषा असं म्हणता येतं. रेषा P, रेषा Q आणि रेषा AD. आता या ठिकाणी एक रेषा आहे आणि ही आडवी एक रेषा, म्हणजे 2च रेषा आहेत, यांना एक संपाती रेषा म्हणता येणार नाही. या 2 रेषा आहेत, त्यांना आपण छेदणाऱ्या रेषा असं म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा प्रश्न काय पहा, संपात बिंदू. संपात बिंदू म्हणजे काय की ज्या बिंदूमध्ये 3 किंवा 3 पेक्षा जास्त रेषा ज्या बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत त्या बिंदूला संपात बिंदू असं म्हणतात. म्हणजे या ठिकाणी कोणते संपात बिंदू आहे, या ज्या 4 रेषा एकाच बिंदूत छेदल्या तो बिंदू म्हणजे बिंदू A आणि या ठिकाणी या 3 रेषा, रेषा P, रेषा Q, रेषा AD या ठिकाणी एका बिंदू छेदलेले आहेत, तो बिंदू D. अशा पद्धतीने हे 2 संपात बिंदू आपल्याला या आकृतीमध्ये दिसतात. तर या ठिकाणी असा अतिशय सोपा उदाहरण संग्रह 1 भूमितीचे मूलभूत संबोध या प्रकरणातील आपण पाहिला. सर्वांना, मला आशा आहे की सर्वांना समजला असेल आणि हा व्हिडिओ सुद्धा सर्वांना आवडला असेल. तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.